आज आपण करणार आहोत मिरचीची भाजी. त्यासाठी लागणारं साहित्य आहे मिरच्या, कोथिंबीर, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा मेथीदाणे, 2 पाकळ्या लसणाच्या, चवीनुसार आमचूर पावडर, चवीनुसार सेंधव मीठ आणि तेल. पहिल्यांदा आपण मिरच्या कट करून घेणार आहोत आणि कोथिंबीर बारीक चिरून घेणार आहोत. लसणाच्या पाकळ्या आपण चिरून घेऊ शकता किंवा तुम्हाला हवे असल्यास ठेचून घेऊ शकता. आपण मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत. मला लसूण चिरून हवा होता म्हणून मी लसूण चिरून घेतलेला आहे. तुम्ही ठेचून घेऊ शकता. कोथिंबीर चिरून घेतलेली आहे आणि मी इथे शेंगदाण्याचा कूट ॲड केलेला आहे. चला तर आपण आता बनवूया मिरचीची भाजी. त्यासाठी लहान भांडं गॅसवर ठेवलेलं आहे. भांडं गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोठा चमचा तेल घालणार आहोत. छोटा चमचा मोहरी घालणार आहोत. त्यामध्ये जिरे छोटा चमचा, मेथीदाणे अर्धा चमचा. छान तडतडून आल्यानंतर त्यामध्ये आपण लसूण घालणार आहोत. त्यात थोडीशी आपण कोथिंबीर घालणार आहोत. आता आपण यामध्ये चिरलेल्या मिरच्या घालणार आहोत. छान मऊ होईपर्यंत परतून घेणार आहोत. यामध्ये आपण सेंधव मीठ घालणार आहोत. यामध्ये थोडं आपण पाणी घालून घेणार आहोत. झाकण ठेवून वाफ घेणार आहोत. 2 मिनिट झाल्यानंतर आपण झाकण काढून घेणार आहोत. यामध्ये आपण आता कूट घालणार आहोत. तुम्ही 2 चमचे सुद्धा कूट घालू शकता. मी इथे 3 चमचे घातलेला आहे. यामध्ये आपण आता पाव चमचा आमचूर पावडर घालणार आहोत. तुम्ही आमचूर पावडर ऐवजी लिंबू पण वापरू शकता. आता हे आपण छानपैकी मिक्स करून घेऊन सर्व करून घेणार आहोत. ही भाजी जास्त वेळ शिजू द्यायची नाही आहे, थोडं क्रंचीच ठेवायचे आहे. यामध्ये आपण आता कोथिंबीर घालणार आहोत आणि गॅस बंद करणार आहोत. भाजी आपण कांद्यासोबत सर्व केलेली आहे. ही भाजी तुम्ही गरम गरम भाकरीबरोबर खाऊन बघा, मस्त लागते. रेसिपी आवडल्यास लाईक करायला विसरू नका, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. अशाच नवनवीन रेसिपींसाठी पुन्हा भेटू.